बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या काळात आमदार हरीश पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करत काळे कपडे व काळ्या पट्ट्या बांधून तीव्र आंदोलन छेडलं। शासनाकडून पीक नुकसानीबाबत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता। पोलिसांनी कलम 168 अन्वये नोटीस दिल्यानंतरही शेतकऱ्यांनी मूर्तिजापूर तहसील समोर उपोषण सुरूच ठेवलं होतं। दुपारी 2 वाजता शासनाकडून प्रतिनिधीमार्फत आश्वासन देण्यात आले की बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासूनच मदत रक्कम पाठवली जाणार आहे। त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येताच आंदोलनकर्त्यांनी आपलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला। तथापि शेतकऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे। प्रति हेक्टर 70,000 नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला नोकरीचा दर्जा व दरमहा 10,000 रुपये भत्ता, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सरकारी नोकरी आणि सोयाबीनची नाफेड मार्फत शासकीय खरेदी केंद्र सुरू करणे या मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय द्यावा अशी त्यांची मागणी आहे। सकल मराठा कुणबी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सल्ल्यानुसार लवकरच या मागण्यांसाठी पुन्हा तहसील समोर अन्नत्याग व आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांच्या समर्थक राजू पाटील शिंदे यांनी दिला आहे। ग्रामीण भागात शासनाच्या आश्वासनावर पुन्हा कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।